खालील वाक्यातील वचन ओळखा. आपण उद्या भेटू शकाल का? आपण उद्या भेटू शकाल का? आपण या शब्दावरून आपल्याला याचं वचन कळते. ठीक आहे. आपण हे एक वचन तर नक्कीच नाहीये, अनेक वचन पण म्हणता येईल आपल्याला, पण बहुवचन आणि आदरार्थी अनेक वचन. तर लक्षात घ्या, याला आपल्याला आदरार्थी अनेक वचन म्हणावं लागेल, कारण इथे व्यक्ती एकच आहे. ठीक आहे. आपण उद्या भेटू शकाल का या वाक्यावरून व्यक्ती एकच आहे, पण त्या व्यक्तीसाठी आपण हे सर्वनाम वापरलेलं आहे. ठीक आहे. मग याला आदरार्थी अनेक वचन म्हणतात. एखादी व्यक्ती जर वयाने, ज्ञानाने, मानाने, अधिकाराने थोर असेल, मोठी असेल आपल्यापेक्षा, तर अशा व्यक्तीप्रती आदर दाखवण्यासाठी आपण त्या व्यक्तीचा उल्लेख एक वचनी न करता अनेक वचनी करतो, आणि त्यालाच आदरार्थी बहुवचन म्हणतात. आदरार्थी अनेक वचन पण म्हणता येईल तुम्हाला. ठीक आहे. आणि म्हणून फक्त अनेक वचन न म्हणता आदरार्थी बहुवचन किंवा आदरार्थी अनेक वचन असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून हे आपलं उत्तर काय? आपण हा शब्द आपण काय वापरलेला आहे? आदरार्थी बहुवचन म्हणून वापरलेला आहे किंवा आदरार्थी अनेक वचन म्हणून वापरलेला आहे. ओके. यस.